विभाग आपला निर्णय कळवा। भागमंडल विभाग श्रीवर्धन मैदानाच्या अगदी बाट मध्ये आला। गेंदगिरी स्लॉट में मिल जाएगी बाजू वाले प्लॉट में, ते धक्का मार छक्का। मैं हूँ इस टीम का हुक्म का एक का। कम ऑन डीजे। पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिलं षटक संपुष्टात आलाय। पहिल्या षटकाची रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात। लॉस ऑफ 1 विकेट। पहिल्या षटकाखेर रणसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं 8 रन्स। दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या गटातील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये एक संघ आपल्याला जर आपण पाहिला तर पहिली मॅच जिंकून मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या मॅचच्या दिशेने वाटचाल करत असताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळते। ते दोन संघाच्या दरम्यान दोन व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतात। ही रंजकता क्रिकेटचा महासंग्राम ही रजनी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला कोपरीच्या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। ही अवतरताना पाहायला मिळते। जणू का तो पण आनंद घ्या। थँक्यू डीजे। पहिल्यांदा आपण नियम समजावून घेऊयात। त्याचबरोबर डीप मध्ये व्हाईटिस्ट लॉंग ऑनला आणि एक सुस्वागतम साहेब आपलं देखील अगदी पोलीस कार्यरत असताना देखील मी मगाशी देखील म्हटलं की क्रिकेट हा धर्म आहे। क्रिकेट हा माझ्या वयामध्ये नसेल, मग भले मी पोलीस कार्यरत असेल, परंतु क्रिकेटवरचं प्रेम कधीच नाही मिटणार। अगदी मग एक गर्लफ्रेंड सोडून गेली तरी चालेल, त्याचं दुःख फार मला वाटणार नाही आहे, परंतु क्रिकेट ज्या वेळेस मी सोडेन त्याचं दुःख अगदी मग सातत्यानं म्हटलं जातं ना, त्याचं दुःख फार पश्चाताप देऊन जातात। पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। विलास
आणि समोर जर आपण पाहिलं ना तर विलास बहारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अक्षरशः गोलंदाजांना प्रभावित केलं आहे. इन स्विंग आउट स्विंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा, लक्ष्य कमी आहे परंतु सातत्यानं म्हटलं जातं ना, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे मैदान के अंदर हारा वही जो लढा नाही. आता मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि झगडतोय विलास आपल्या संघासाठी सातत्यानं अगदी अव्वल दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पार पाडतोय. पहिलं षटक संपुष्टात आलं. पहिल्या षटकाची रणसंख्या 1 या आकड्यावरती. काय गोलंदाजी राहिली आहे. एकदा गोलंदाजी आवडली असेल ना तर मित्र या गोलंदाजाकरिता टाळ्या हरकत नाहीये. पहा काय स्पेल हाताळला. 6 चेंडू डिलिव्हर करत असताना फक्त केवळ आणि केवळ 1 धाब्यावरती थांबून ठेवला. दुसरा षटक घेईल मार्गस्थ. पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. चेतन इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. साईदीप स्पोर्टचे सर्व आदरणीय सन्माननीय ज्यानं ग्रामीण बिग बॅश मध्ये देखील समालोचन केलं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपेशजी माने सर यांनी पुरस्कृत केलं. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साईदीप स्पोर्ट्स विरार साईदीप स्पोर्ट्स चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण संघाने एकत्रित आणून हा संग्राम उभारला. सातत्यानं काय कमवलं तर हे प्रेम क्रिकेटच्या माध्यमातून त्यानं कमवलं आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ऐकायला मिळालं. सातत्यानं माणगाव निजामपूर विभागाला हवा असा आवाज वाटणारा युवकांच्या गळ्यातील ताईज दीपेशजी माने सर आपल्याला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. पुरस्कृत केलेला हा साईदीप स्पोर्टचा चषक हा क्रिकेटचा संग्राम आपल्याला या कोपरी नगरीमध्ये पाहायला मिळतं. 1 धावा अर्जित होते. एकेरीच्या सहाय्यानं रणसंख्या 2 या आकड्यावरती. आता दोन एप्रिल 2011 अगदी भारतीय संघाचे हेलिकॉप्टर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कुलशेखराविरुद्ध षटकार लगावून तो वर्ल्ड कप हासिल केला. तब्बल 28 वर्षानंतर ते स्वप्न भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. 1 धावा अर्जित होती. एकेरीच्या सहाय्यानं रणसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 3 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड पाहायला मिळत्या. गोलंदाजी बहारदार राहिले. अक्षरशः 4 मुंड्या चीट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं आहे. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत वाईटिश लॉंग ऑफला डीप मध्ये तैनात. 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव जोखीम पत्करली गेली आहे. रनविन बिटवीन द विकेट ला जवाब राहिली आहे. चित्त्याची धाव मर्दानाच्या आतमध्ये हरणाची चपलाई आपल्याला पाहायला मिळाली. 2 फलंदाजाच्या माध्यमातून संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. फलंदाज 5 धावा फलकावरती वधारतायत. रणसंख्या 5 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड पाहायला मिळते. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात चेतन. समोर जर आपण पाहिलात ना तर साहिल मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतात. जसवली बागमंडला विभाग श्रीवर्धन या विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला तैनात. बॅकअप चांगला मिळाला. गोलंदाजाने अक्षरशः फलंदाजांना लिजिम खेळण्यास भाग पडलाय. अक्षरशः फलंदाजांना सळू की पळू केलंय मैदानाच्या आतमध्ये. सहा धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रणसंख्यामध्ये वाढ होतीये. रणसंख्येला जर आपण पाहिलं तर लगाम लगावण्याचं काम सध्याच्या घडीला दोन्ही गोलंदाजांना केलं आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता मग आपण विलासला पाहिली. त्यांच्या माध्यमातून केवळ आणि केवळ 1 धाव आणि तदनंतर चेतन समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. वाईटिश लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 1 धाव अर्जित होतीये. नो चेंडू भीमर हाताळला. यस जर्ज गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं थ्रो गोलंदाज आढळला आणि हा संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणार नाहीये.
येस, संपूर्ण स्पर्धेमध्ये हा गोलंदाजी करणार नाहीये. चला घाई करा, आपण जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. चला, स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेचं आयोजन देखील दमदार आमदार राहिलं आहे. साईदीप स्पोर्ट्स विरार या संपूर्ण कोपरी नगरामध्ये मैदानाच्या आतमध्ये तालुका गट आपल्याला पाहायला मिळते. तालुका निहाय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. प्रत्येक गावातील एक दिग्गज खेळाडू अगदी मग आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. सर, फ्रीड आहे का? येस सर. साईदीप स्पोर्ट चषक पिक्चर आहे, सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्रीड. आता लायसन दिलं आहे फलंदाजाला. दे घुमागे खेळण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतं. आता तिकीट दिलं आहे, लायसन देखील दिलं. हवे त्या ठिकाणी स्टोक करण्याची मुभा, परंतु असफल राहिले. अगदी जर आपण पाहिलं ना, शोधत ठेवलंय. धोंडो रे 6 जण. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला शोधायला लावलंय आणि सरळ यष्टीरक्षकाचा विसावा घेतोय चेंडू. निर्धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक स्वतः बॉलवरती वेगानं येताना पाहायला मिळाले. तालमेल चुकलाय. 2 क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आलेत आणि त्या अनुषंगानं झेल सुटलाय, धरतीला दान झालाय. सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना, तुमचे एफर्ट्स, तुमचं तालमेल, तुमचं कॉलिंग फार महत्वाचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स म्हणजेच काय तर प्रत्येक बॉलवरती संधी उपलब्ध करून देणारा खेळ. क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. तुमच्या कर्तृत्वापेक्षा तुम्ही जी कामगिरी दर्शवताय त्या कामगिरीला सातत्यानं प्राधान्य दिलं जातं. षटक पूर्ण झाल्यानंतर जायचा बॅट देण्याकरिता पंचांना विचारून देखील जा. अकरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकात हाताळण्याकरिता आता रोहितला इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. रोहित ची कामगिरी कशा प्रकारे राहिली देखील पाहावं लागणार आहे. 35 धावांचा पाठलाग करत असताना 2 गोलंदाजांना अक्षरशः फलंदाजांना लेजिम खेळण्यास भाग पाडला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या गोलंदाजानं. टप्पा पडल्यानंतर हात बळवून घेतोय. अवे फ्रॉम द बॉडी. अगदी आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 पंच दर्शवतात. अतिरिक्त धाव फलकावरती वधारतीय. रणसंख्या 12 धावा फलकावरती. 1-2 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटक हाताळण्याकरिता जर आपण पाहिलं ना तर रोहितला पाहतोय. समोर जर आपण पाहिलं इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण पाहिलं ना, दणक्यात दिलंय आयर आणि बॉल चाललाय थेट वावराच्या बाहेर. बॉल सीमा पार आलाय. दर्जेदार षटकार. थँक्यू. ह्याच फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो आणि सातत्यानं आपल्या विभागाला बिलॉंग करत असताना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण पाहिली आहे. साहिल मैदानाच्या आतमध्ये त्याची बाट बोलू लागली. आता संघ अडचणीमध्ये आहे. संघ जर आपण पाहिलं ना, ती संकटात सापडलेली नाव तिला पहिलं तिनं किनारी लाव. आता किनारी लावण्याचं काम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये साहिलला पाहतोय आपण करत असताना. आता विजयाकरिता समीकरण आपल्याला पाहायला मिळतात. 11 चेंडू आणि बनवायचे 17 धावा. मॅच ऑन अ गेम ऑन अ यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लो फुलटॉ चेंडू आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण पाहिलं ना तर पायाच्या साह्यानं चेंडूला अगदी मागचा पाय वाकवला. तदनंतर सरळ टप्प्याने जर आपण पाहिलं वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाचा विसावा घेतोय. निर्धाव.
एष्ट्या एष्ट्या शफल 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 झाले, इतके शफल झाले की तिन्ही एष्ट्या दाखवल्यात आणि म्हणूनच की काय वाकवल्यात. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. साहिल मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज न्यू इंडिकेट, नवीन उमेदवार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दीप्तेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दीप्तेश, तुझी तुलाच पोरी करायची, हाऊस आकाश उंच उडायची, गड्यात तयारी ठेव म्हणायची, कधी झुकायची आणि कधी लढायची. आता लढायचं आहे, लढायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये घडायचं आहे. यावेळेस पंच दुनिया समांतर करतायत. धाव मिळते अवांतर. रिव्ह्यू यस, तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली गेली आहे. तिसरे पंच देखील सज्ज आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिव्ह्यूची मागणी देखील केली आहे. टीव्ही अंपस आमचे रेडियस. दूध का दूध, पाणी का पाणी, क्या होगी आगे की कहाणी आता आपल्याला पाहायला मिळते. पंच आपल्याला पाहायला मिळतात. पंच देखील पाहतील. हा चेंडू अगदी जर आपण पाहिलं पिचिंग करत असताना फाईट चेंडू हाताळला गेला काय. तिसरं पंच टीव्ही अंपरच्या साह्यानं शहानिशा करताना पाहायला मिळतात. यस, फेर चेंडू, फेर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चला कणकवली संघ आपण देखील रेडी व्हायचा. यानंतर इनॅक्शन आपल्याला देखील मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. रणसंख्या जाऊन पोहोचतीये 1-8. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. रोहितच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी हाताळण्याकरिता रोहित स्वीट केला आणि स्वीट साऊंड देखील आला. शॉर्ट पूल पॉवरफुल सक्सेसफुल. आणि यावेळेस मात्र लगे तो आबाद नाही तो बरबाद, परंतु फलंदाज आबाद आला. 6 धावांकरिता षटकार. आता वेजाकरिता समीकरण पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 7 चेंडूंनी बनवायचे आहेत 11 धावा. यस, 7 चेंडू आणि 11 धावा कोण बांधणार या मागचा छावा. स्पर्धा मोठी आहे. अगदी व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात. कमबॅक दर्शवतो. एक तेरी तो एक मेरी, एक तरफ धूप है एक तरफ छाया है, एक तरफ धूप है एक तरफ छाया, यही तो क्रिकेट की मोहम आहे. सांगितलं जातं क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं अगदी टिटपॉट जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. षटक संपुष्टात आलं. षटकाची रणसंख्या 25. आता विजयाकरिता 6 चेंडू बनवायचे आहेत. 10 धावा. काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. तुर्तास एक छोटीशी विश्रांतीमध्ये डीजे यांना ऐकूयात आपण. चला आपण देखील घाई करा पंच. थँक्यू डीजे मास्टर. सहा चेंडू मध्ये बनवायच्यात. आता 10 धावा. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. ही वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला
देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. 6 चेंडू, समीकरण आहे 10 धावांचं. गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटक तळण्याकरिता शुभम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉगवर हाणामारीचा षटक, पहिलाच बॉल शरीराचा भेद घेतोय. थांबवलंय आपल्या. जर आपण पाहिलं ना तर फलंदाजी करत असताना दीप्तेशनं, कारण त्याची बाट बोलू लागल्या. अगदी 5 चेंडू मध्ये 10 धावा. स्विचिटचा फटका आपण पाहिला, त्या स्विचिट मध्ये खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. सफल झाले, बॅकफुटला गेले, कट केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. लॉंग लेगला तैनात. दुसऱ्या धावेसाठी जोखीम पत्करली गेली आहे. दुसऱ्याचं विकेट सॅक्रिफाईस करावं लागतंय का? यस, डेफिनेटली. पंचांचा बोर्ड हवेत, यानी की काम तमाम. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत नवीन फलंदाज. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती निघालेत गोलंदाज. यावेळी जोरकस प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी सुईमधून धागा अलगत निघावा ना त्या पद्धतीनं चेंडू अगदी जमिनीला धन 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 करत सीमा पार. 4 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. आता विजयाकरिता समीकरण जर आपण पाहिलं तर 3 चेंडू मध्ये बनवायचे 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा. आता संपूर्ण जर आपण पाहिलं ना, जसोली बागमंडला विभाग श्रीवर्धनच्या एकच नजर असतील त्या सांगतील आता मैदानाच्या आतमध्ये दीप्तेश तूच काहीतरी कर भावा. आता विजयाकरिता 3 चेंडू आणि 5. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. हाफ ट्रॅकर, हाफ पूल सक्सेसफुल होईल का? टिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि सरळ आणि साधा सोपा झेल सोडला. आणि झेल अशा वेळी सोडला. सातत्यानं म्हटलं जातं तुम्ही हे सुरुवात कशी करता ह्याला फार महत्व दिलं जात नाही. तुम्ही शेवट कसा करता याच्यावरती संपूर्ण नजरा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी म्हटलं जातं ना, क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. झेल सुटल्या का मास सुटल्या? कारण जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं पकडो कॅचेस और जीतो मॅचेस. आता समीकरण 3 चेंडू मध्ये 5 धावा असताना आपण झेल सोडला. आता विजयाकरिता 2 चेंडू आणि बनवायच्यात 3. 2 चेंडू आणि 3 धावा. एक बाजूला मग श्रीवर्धन विभाग तर दुसऱ्या बाजूला पाटण. पाटण की श्रीवर्धन, श्रीवर्धन की पाटण, कोणता संघ? मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर द्वंद्व सुरू आहे आणि त्याकरिता संघर्ष दोन्ही संघ करताना पाहायला मिळतात. आणि 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 जर आपण पाहिलं ना, फटका खेळला, अप्रतिम खेळला. हम शुरू भी करेंगे हमारी स्टाइल से और खत्म भी करेंगे हमारी स्टाइल से. और ठोकला आणखीन एक षटकार. विजयी षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये बरसलाय दीप्तेश. हॅलो चेक. थँक्यू डीजे. आपण थांबवतोय. चला, वेळ झाली आहे. पहिल्या गटाकडे आपण पाहिलं तर पहिल्या गटातून 2 सामने विजय होऊन जसवली बागमंडला विभाग हा संघ पुढे येतोय. चला कणकवली टीम, चला वेळ घेता येणार नाही आपल्याला. किरण अँड कंपनी, चला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. किरण 11, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याच वेळेस रत्नागिरी टीम आपला